नमस्कार. मी प्राध्यापक सविता कुलकर्णी. HBNI आयोजित रोगप्रतिकार शक्तीशास्त्राच्या व्याख्यान मालिकेमधल्या 13व्या व्याख्यानासाठी मी आपलं स्वागत करते. मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं की बी पेशी यांचं सक्रियकरण कसं होतं, त्यापुढे त्यांचं डिफरन्शिएशन किंवा त्यांच्यात विविधता कशी येते आणि त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं की ह्या पेशींमधून मेमरी सेल्स किंवा स्मृती पेशी कशा निर्माण. आजच्या व्याख्यानामध्ये आपण बघणार आहोत की बी पेशींद्वारे जेव्हा बी पेशींचं प्लाझ्मा पेशींमध्ये रूपांतर होतं आणि या प्लाझ्मा पेशीज अँटीबॉडीज स्त्रवतात आणि किंवा सिक्रेट करतात आणि ह्या अँटीबॉडीजद्वारे जी आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते त्याचं स्वरूप काय असतं ते आज आपण बघणार आहोत. तर आता आपण थोडासा एक आढावा घेऊया परत एक रोगप्रतिकार कारक प्रतिसादाचा किंवा इम्युन रिस्पॉन्सचा. या अर्थातच दोन वेगवेगळ्या आंतरसंलग्न किंवा इंटरलिंक्ड शाखांनी बनलेला आहे आणि ते म्हणजे एक जन्मजात रोगप्रतिकार शक्ती आणि दुसरं अनुकूलित रोगप्रतिकार शक्ती किंवा अक्वायर्ड इम्युनिटी आणि इनेट इम्युनिटी. या दोन्ही शाखा शरीराचे बाहेरील आक्रमणकर्त्यावरनं म्हणजे जसे पॅथोजन्स म्हणजे रोगजनक ज्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळे डिझीज होतात, आपल्याला इन्फेक्शन होतं, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी या दोन शाखा एकमेकांशी सहकार्य करतात आणि आपल्याला संरक्षण देतात. आता जेव्हा आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो तेव्हा आपण हे सगळं अर्थात बघितलंय. हा आपला आपण एक सॉर्ट ऑफ रिव्हिजन करतो आहे. जन्मजात प्रतिकार शक्तीमध्ये अंगभूत एक आण्विक आणि पेशीय यंत्रणा असते म्हणजे मॉलिक्युलर आणि सेल्युलर. ही जी यंत्रणा आहे ती आपल्या इव्हॉल्युशन दृष्ट्या किंवा उत्क्रांतीवादी दृष्ट्या एकदम प्रिमेटिव्ह म्हणजे अगदी पूर्वीची आहे असं आपण म्हणू शकू. आणि त्याच्यात जेव्हा आपल्याला संसर्ग होतो तेव्हा लगेचच त्याला प्रतिसाद देणं आणि प्रतिकार करणं हे या इनेट इम्युनिटीचं काम असतं. त्याच्यामध्ये अर्थातच आपण बघितलं होतं तेव्हा की फिजिकल आणि केमिकल हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं फिजिकल म्हणजे आपली त्वचा, केमिकलमध्ये वेगवेगळे मॉलिक्युल्स ज्याच्यामुळे हे रोगजनक स्किनवरचे मॉलिक्युल्स किंवा आपल्या म्युकस मेम्ब्रेन मधले मॉलिक्युल्स अशामुळे आपल्याला त्यांच्यात रोगजनकांचा नाश होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे रिसेप्टर्स जे आपण बघितले आहे म्हणजे पॅथोजन रेकग्निशन रिसेप्टर PRR हे जे आपण बघितलं होतं त्याच्यात महत्वाचा म्हणजे TLR वगैरे आपण जे बघितलं TLR नंतर NLR हे वेगवेगळे रिसेप्टर्स बघितले आहेत त्यांचा ह्याच्यात समावेश होतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपण त्याच्यात त्याचं सिग्नल ट्रान्सडक्शन पण बघितलं आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली ऍक्टिव्हेट होते आणि रोगजनकांना किंवा पॅथोजन्सना आपण विरोध करतो, त्यांचा नाश करतो. त्याचप्रमाणे या जन्मजात प्रतिकार शक्तीमध्ये सिरम प्रथिनांची एक मालिका सुद्धा समाविष्ट आहे आणि त्याचं आपण कॉम्प्लिमेंट सुद्धा बघितली की कशी त्याची एक वेगळी साखळी आहे आणि ही कॅस्केड जी आहे ती फायनली त्या बाहेरच्या घटकांचा किंवा रोगजनकांचा विनाश करतात. तर हे सगळं अत्यंत प्रभावी असलं तरी पण रोगजनक किंवा बाहेरचं म्हणजे आपण म्हणू परकीय जे गोष्टी आहेत संसर्गजन्य घटक किंवा आपल्याला जे बाधक आहेत असे घटक शरीराच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा काही तासातच हा नाश करू शकतात. पण अर्थातच तो नाश करतात तरी पण आपल्याला रोग होत आहेत, आपल्याला इन्फेक्शन होत आहे. त्याचा अर्थ असा की हे सगळे जे रोगजनक किंवा पॅथोजन्स आहेत ते स्मार्ट असतात. ते ह्या इम्युनिटी पासून पुढे प्रतिकार करून आणखीन आपलं रोग वाढवतात, डिझीज वाढवतात. तर त्याच्यासाठी आपल्याला अर्थातच अक्वायर्ड इम्युनिटी पण पाहिजे. त्यात अनुकूलित म्हणू शकता, प्राप्त आणि अनुकूलित हे दोन्ही शब्द वापरले जातात. या प्रतिकाराच्या मध्ये एकतर अतिशय छोट्या मॉलिक्युलर डिफरन्सेस म्हणजे ज्या पॅथोजनच्या पृष्ठभागांवरले जे छोटे आण्विक फरक आहेत त्याच्याशी हे टी आणि बी सेल रिसेप्टर जोडून घेतात आणि त्याच्यामुळे त्याची वेगवेगळी स्पेसिफिसिटी आपल्याला पाहिजे असते. आणि हे सगळं आपण बघितलं आहे कशी ही स्पेसिफिसिटी येते, काय होतं नक्की ते. आणि अर्थातच हे सगळं होण्यासाठी एखाद्या अँटीजन स्पेसिफिक टी सेल किंवा बी सेल तयार होण्यासाठी अर्थातच वेळ लागतो. त्याच्यामुळे संपर्कानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर
आपल्याला ही अनुकूलित रोगप्रतिकार शक्ती प्रकट होते आणि त्याच्यानंतर आपला संसर्ग हळूहळू कमी होतो. आता ह्या रोगप्रतिकार प्रतिसादाच्या वेळेस अर्थातच प्रतिसाद हा त्या वेळेचा असतो, वास्तविक वेळेचा असतो, म्हणजे रिअल टाईममध्ये विकसित होतो. आणि ह्या आक्रमक रोगजनकांचा शोधून नायनाट करण्यासाठी आणि पुढील संसर्गात त्यांना लक्षात ठेवण्यासाठी अर्थातच ही प्रतिसाद शक्ती समायोजित करते किंवा ऍडजस्ट करते. आणि ह्याच्यामध्येच या अर्थातच मेमरी पण निर्माण करते. आणि ही जी अनुकूली प्रतिसाद पेशी ज्या आहेत आणि त्याचे जे सिग्नल्स जे आहेत त्यांच्यामध्ये एक कॉम्प्लेक्स जटिल असं एक परस्पर जोडलेली सिस्टीम आहे, प्रणाली आहे. आणि हे सगळे एकत्र येऊन पूर्णपणे काम करतात. आता आपण येणार आहोत वेगवेगळ्या इव्हेंट्सकडे आणि अर्थातच हे पण सगळं झालेलं आहे. हे आपण एक रिव्हिजन करतो आहे पुढे जाण्यासाठी. तर आपण मेजर इव्हेंट्स जेव्हा इम्युन रिस्पॉन्सच्या बघतो त्या किंवा प्रतिसादाच्या प्रमुख घटना जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या कुठल्या कुठल्या असतात. तर आता पहिली घटना म्हणजे ही इकडे दिली आहे, तिथे इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन होतं तेव्हा बॅक्टेरिया आपल्या स्पेशल किंवा व्हायरसेस स्पेशल त्वचा किंवा त्वचेच्या अडथळ्यांना तोडून स्थानिक फॅगोसाइट्सद्वारे ते गिळंकृत होतात. ओके. आणि ते झाल्यानंतर आपली इनेट इम्युनिटी ही अस्तित्वात येते. आणि इनेट इम्युनिटीमध्ये ते वेगवेगळे सायटोकाइन्स येतात, फॅगोसायटिक पेशी येतात, ते किमोकाइन्स सोडतात, त्याच्यामुळे बाकीच्या पेशी तिथे अट्रॅक्ट होतात आणि मग त्याच्यानंतर इन्फ्लमेशन सुरू होतं. तर ह्या इथे आपल्याला इन्फ्लमेशन आणि अर्थातच त्याचा भाग आहे की तिथे ते मारू शकतात रोगजनकांना. आता तिसरी पायरी अशी असते की ज्या फॅगोसायटिक सेल्सने रोगजनक किंवा संसर्गजन्य एजंटला गिळंकृत केलेलं असतं ते लिम्फॅटिक सिस्टीमने लिम्फ नोडमध्ये जातात, म्हणजे स्थलांतरित होतात. तिथे गेल्यानंतर ते 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 कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या येतात? ते येतात जे थायमस मधून आणि बोन मॅरोमधून डेव्हलप झालेल्या सेल्सना बी सेल्स आणि टी सेल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. आणि हे सेकंडरी लिम्फॉइड स्ट्रक्चरमध्ये ते प्रवेश करतात, हे बी आणि टी सेल्स. आणि त्याच्या कॉन्टॅक्टमधनं आल्यानंतर तिथे जे विशिष्ट रिसेप्टर्स असतात ते लिम्फोसाइटद्वारे निवडले असलेले लिम्फोसाइट निवडले जातात. आणि मग रोगप्रतिकार प्रतिसादाचा अनुकूली टप्पा सुरू होतो, म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटी सुरू होते. आणि तिथे त्यांना हे जे अँटीजेन विशिष्ट टी आणि बी सेल तयार होतात त्यांना इफेक्टर पेशी असं म्हणतात. कारण तोपर्यंत ते ऍक्टिव्हेट झालेले नसतात. हे ऍक्टिव्हेटेड जे टी आणि बी सेल्स आहेत ते एखाद्या अँटीजेनसाठी स्पेसिफिक असतात, अँटीजेन विशिष्ट असतात आणि त्यांना इफेक्टर पेशी असं म्हणतात. आता ह्या इफेक्टर पेशी असतात त्या परत लिम्फॉइड त्याच्यातनं बाहेर पडतात आणि बाहेर पडून म्हणजे हे जे होतं ते सगळं तयार इकडे होतं. आणि हे आपण मागच्या 3 व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे, 3-4 व्याख्यानामधनं बघितलं आहे की टी सेल कसे डेव्हलप होतात, बी सेल कसे डेव्हलप होतात, ते कसे बाहेर येतात, ते कसे ऍक्टिव्हेट होतात, ते कसे डिफरन्शिएट होतात, ते कशी मेमरी तयार करतात. टी आणि बी सेल्स हे शेवटच्या 4 व्याख्यानामधनं आपण बघितलेलं आहे आणि त्याची माहिती केली. आता 7व्या पायरीमध्ये हे सगळे इथे येऊन हे इथे सोडले जातात, जिथे आपल्याला इन्फ्लमेशन झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी जन्मजात प्रतिक्रिया आहे त्या ठिकाणी ते बाहेर पडतात. आता हे बाहेर पडलेले बी सेल्स आणि टी सेल्स मग रोगजनकांवर हल्ला करतात. म्हणजे बी सेल्स अँटीबॉडीज सोडून हल्ला करतात, तर टी सेल्स त्यांच्या ऍक्टिव्हिटीने हल्ला करतात आणि त्यांचा नाश करू शकतात. अनुकूली प्रतिसादामुळे मेमरी अर्थातच स्मृती किंवा मेमरी टी आणि बी सेल्स मागे राहतात, जो दुसऱ्या वेळी जर का ते त्याच कॉन्टॅक्टमध्ये आले, त्याच रोगजनकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तर ते त्यांचा अतिशय सक्षम असा आणि पॉवरफुल असा प्रतिसाद देतात आणि अतिशय जलद आणि कार्यक्षम असा प्रतिसाद देतात.
तर ही इम्युनॉलॉजिकल मेमरी जो आहे तो प्रतिकार प्रतिसादाचा एक अतिशय महत्वाचा आणि युनिक अद्वितीय गुणधर्म आहे. ती म्हणजे इम्युनॉलॉजिकल मेमरी आणि ती आपल्याला खूप उपयोगी आहे. आणि ह्या इम्युनॉलॉजिकल मेमरीच्या गुणधर्माचाच आपल्याला वॅक्सिनमध्ये उपयोग होतो. म्हणजे काय, आपल्याला कुठलाही रोग म्हणजे होऊ नये त्याच्यासाठी तर काही आपण बाकीच्या काळजी घेतो. पण जर का झालाच तर त्याचं पूर्णपणे संसर्ग झाल्यानंतर त्याचं रोगामध्ये रूपांतर होण्याच्या आधीच ती मेलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण व्हॅक्सिन घेतो. आणि ह्या व्हॅक्सिन्स काय करतात तर त्याची इम्युनॉलॉजिकल मेमरी आपल्यामध्ये तयार करतात. आणि त्याच्यामुळेच लहानपणी आपण घेतलेल्या व्हॅक्सिन्सचा, जसं पोलिओ, ट्रिपल व्हॅक्सिनमध्ये डिप्थेरिया, टायफॉइड, नंतर पर्ट्युसिस म्हणजे डांग्या खोकला, ह्याची सगळी व्हॅक्सिन आपण लहानपणीच घेतलेली असल्यामुळे आपल्यामध्ये ती इम्युनॉलॉजिकल मेमरी तयार असते. त्याच्यामुळे परत त्याचा संसर्ग झाला तर आपण अतिशय जलदपणे, अतिशय क्षमतेने प्रतिसाद देतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा रोग होत नाही. तर त्या व्हॅक्सिनचा मेन गुणधर्मच हा आहे की हा आपल्याला सेकंडरी रिस्पॉन्स जो आहे तो तयार होतो. म्हणजे काय होतं तर पहिल्या जेव्हा आपण अँटीजन कुठलंही अँटीजन आहे त्याला पहिल्या जेव्हा आपण कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा ही इनेट इम्युनिटी आहे आणि ही आपली अक्वायर्ड इम्युनिटी किंवा आपली अनुकूली प्रतिकारशक्ती आहे. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा कधी कधी काळी आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर मेमरी सेल्स हे खूप आपण बघितलं मागच्या व्याख्यानामध्ये की मेमरी सेल्स खूप काळापर्यंत, काही वेळेला अगदी कित्येक वर्षापर्यंत आपल्या बॉडीमध्ये असतात. जसं कित्येक वॅक्सिन्सचे आपल्याला लाईफ टाईम प्रोटेक्शन मिळतं. जसं पोलिओचं आपल्याला लाईफ टाईम प्रोटेक्शन मिळतं, मिझल्सचं मिळतं, डिप्थेरिया, टिटॅनस, हे सगळ्याच आपल्याला लाईफ टाईम प्रोटेक्शन मिळू शकतं. पण काही वेळेला आपल्याला ती मेमरी कमी झालेली असली तर त्याचं आपल्याला एक बूस्टर घ्यायला लागतो मध्ये मध्ये. म्हणून तुम्ही बघितलं असाल की आपल्याला जर का सुई टोचली तर युजली टिटॅनसचं आपण इंजेक्शन घेतो, कारण तो आपण एक बूस्टर घेतो. ते टिटॅनस, क्लोस्ट्रिडियम टिटॅने हा भयंकर ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे एक बॅक्टेरिया आहे जो टिटॅनस टॉक्सिन तयार करतो. आणि त्याच्यामुळे हे असं आपण गंजलेली सुई लागली, कारण त्याच्यामध्ये कदाचित जर का क्लोस्ट्रिडियम टिटॅने असेल आणि त्याच्यापासून जर का आपल्याला संसर्ग झाला तर आपल्याकडे इम्युनॉलॉजिकल मेमरी टिकलेली नसेल तर त्याचं इंजेक्शन आपल्याला घ्यायला लागतं. तर ती आपल्याला बूस्ट असतो एक प्रकारचा. पण बाकीचे पुष्कळसे जे विषाणू असतात, व्हायरसेस असतात, त्यांची आपल्याला टाइम मेमरी आपल्यामध्ये टिकून राहते. आणि ह्या मेमरीमुळेच तुम्ही बघितलं असाल की जवळजवळ देवी किंवा स्मॉल पॉक्स हा रोग पूर्णपणे जगातला नाहीसा झाला आहे. पोलिओची पण आता सध्या तीच अवस्था आहे. पोलिओ पण खूप कमी झालेला आहे, कारण ते वॅक्सिन देऊन सगळीकडे लोकांना ती इम्युनिटी आलेली आहे. ओके, तर प्रायमरी रिस्पॉन्स हा आहे जो कमी प्रमाणात असतो. आणि त्याच्यानंतर हे जे लिम्फोसाइट जेव्हा प्रायमरी रिस्पॉन्समध्ये जे प्रमुख क्लोन्स असतात ते त्यांच्यात ती मेमरी राहते, नोंद राहते. आणि त्या सेम रोगजनकामध्ये जर का आपण तेच आलं, तोच रोगजनकांशी जर का आपल्याला शरीर आपलं कॉन्टॅक्टमध्ये आलं तर सेकंडरी रिस्पॉन्स आपल्याला मिळतो किंवा दुय्यम प्रतिसाद. आता या दुय्यम प्रतिसादादरम्यान जे आपल्याला ऑलरेडी प्रशिक्षित झालेले जे कार्यक्षम टी आणि बी सेल्स आहेत, त्यांना मेमरी सेल्स आहेत, त्यांना पुन्हा लढाईची सूचना देऊन ते मग ऍक्टिव्हेट पुढे पुढे त्यांचं काम करतात आणि मग ते खूप जलद असं प्रभावी आणि त्या प्रतिजनाशी किंवा अँटीजन स्पेसिफिक असा तो रिस्पॉन्स असतो. आता आपण बघूया अक्वायर्ड इम्युनिटीकडे. अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे अनुकूली रोगप्रतिकार प्रतिसाद प्रामुख्याने 2 भागात विभागला जातो. एक म्हणजे ह्युमोरल इम्युनिटी आणि सेल मीडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल प्रतिसाद आणि सेल मध्यस्थ प्रतिसाद. तर आता ह्युमोरल इम्युनिटी अर्थातच सक्रिय बी सेलवर अवलंबून असते आणि सेल मीडिएटेड किंवा सेल मध्यस्थ प्रतिसाद हा सक्रिय टी पेशींवर अवलंबून असतो. तर अर्थातच सक्रिय
टी पेशींचा सेल मीडिएटेड रिस्पॉन्स हा जो आहे तो आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की हा बी सेल मीडिएटेड किंवा अँटीबॉडी मीडिएटेड प्रतिसाद किंवा मध्यस्थ प्रतिसाद. त्याच्यामध्ये काय होतं तर त्याला ह्युमोरल असं का म्हणतात तर बेसिकली हा शब्द शरीरातल्या द्रव्यांसाठी वापरला जातो ह्युमर. तर या द्रव्यांमध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात लिम्फोसाइट्सद्वारे ते रक्त आणि लिम्फ या द्रव्यांमधनं फिरतात. ते हे लिम्फोसाइट्स आणि अँटीबॉडीज सुद्धा. आणि मग जेव्हा ते विषाणू जीवाणू विषारी पदार्थ ओळखतात त्यांना ते निष्क्रिय करू शकतात. तर या ह्युमोरल प्रतिसादाच्या मुख्य पायऱ्या कुठल्या आहेत? एक, बी सेल शरीरात प्रवेश करतात, प्रवेश केलेल्या प्रतिजनाला ओळखतात. 2, ते सक्रिय करतात आणि त्याच्या प्लाझ्मा पेशी होतात, ऍक्टिव्हेट होतात आणि प्लाझ्मा पेशी बनतात. 3, या प्लाझ्मा पेशी अँटीबॉडीज तयार करायला लागतात. आणि 4, या अँटीबॉडी मेडिएटेड त्यांचे इफेक्टिव्ह फंक्शन जे आहेत, प्रभावक कार्य जी आहेत, त्याद्वारे अँटीबॉडी शरीराचं रक्षण करतात रोगजनकांपासून. तर आता आपण ही वेगवेगळी अँटीबॉडी मेडिएटेड इफेक्टिव्ह फंक्शन्स जी आहेत ती आता आपण बघणार आहोत. तर अँटीबॉडीच्या मध्यस्थी केलेली इफेक्टिव्ह फंक्शन्स आहेत जी आपण म्हणू की परिणामकारक कार्य किंवा प्रभावी कार्य जी आहेत ती काय आहेत. तर त्याची आपण 6 वेगवेगळी कार्यांमध्ये आपण त्याचं विभाजन केलेलं आहे. आणि ते पहिलं म्हणजे निष्क्रिय करणं, निष्क्रिय करणं का त्याला न्यूट्रलाइज करणं असं म्हणतात. इनॅक्टिव्हेट करणं म्हणजे टॉक्सिन्स वगैरे अशी जी घटकं आहेत त्यांना न्यूट्रलाइज करणं किंवा निष्क्रिय करणं. दुसरं जे आहे ते आहे ते अर्थातच आपण आणखीन थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतरचं आहे ते आहे अग्लुनेटेड करणं म्हणजे काय? एकत्रीकरण करणं किंवा समूहन करणं. रोगजनकांचा समूह करून त्यांचा क्लिअरन्स सुलभ करणे हे दुसरं कार्य आहे अँटीबॉडीचं. म्हणजेच काय, अँटीबॉडी ह्याला बांधतात आणि त्यांना एकत्रित आणतात आणि मग त्यांचं कार्य सुलभ करतात. हे वेगवेगळ्या क्लिअरन्ससाठी ते सुलभ करतात. तिसरं जे आहे ते आहे ऑप्सोनायझेशन. आता ऑप्सोनाइज म्हणजे काय ते अर्थात आपण बघणार आहोत. तर त्याच्यात फॅगोसाइट पेशींना बांधून भरती करून रोगजनकांना बदललेल्या पेशींना ऑप्सोनाइज करतात. आता ऑप्सोनायझेशनचं इथे आहे की हे फॅगोसाइट आहे, हे आपलं रोगजनक आहे, त्याला या अँटीबॉडीज बांधल्या गेल्या आहेत आणि मग तो फॅगोसाइट त्या कॉम्प्लेक्सला फॅगोसाइटोस करतो, आतमध्ये घेतो आणि मग अर्थातच आपल्याला ती प्रक्रिया माहिती आहे की कसं एखादा मॅक्रोफॅज किंवा फॅगोसाइट एखाद्या रोगजनकाला आतमध्ये घेतल्यानंतर कशी प्रोसेस करून त्याचं पुढे प्रेझेंटेशन करून कसा त्याचा नायनाट करू शकतो. तर हे ऑप्सोनायझेशन आहे. चौथं असं आहे की पॅथोजनशी बांधून कॉम्प्लिमेंट कास्केड सुरू करून कॉम्प्लिमेंट सक्रिय करणं ही आणखीन एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे संरक्षणात्मक प्रतिक्रिया सुरू होते. त्याच्यामुळे हे जे कॉम्प्लिमेंट्स आहेत ते कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होतं आणि त्याच्यामुळे लायसिस होतो. आता 5वं जे आहे ते अँटीबॉडी मेडिएटेड सेल डिपेंडंट यू कॅन से सायटोटॉक्सिसिटी अँटीबॉडी डिपेंडंट सेल मेडिएटेड सायटोटॉक्सिसिटी. तर आता अँटीबॉडी डिपेंडंट म्हणजे अर्थातच अँटीबॉडीवर ते अवलंबित आहे आणि या सेलमधून मध्यस्थी केलेली सायटोटॉक्सिसिटी झालेली आहे. आता मध्यस्थी सेल्स आता कुठले आहे त्याच्यात अर्थातच आपण नंतर बघणार आहोत टी सेलमध्ये कुठली कपॅसिटी आहे, पण इथे आपण एनके सेलच्या बाबतीतली बघणार आहोत. तर ह्या प्रक्रियेमध्ये सायटोटॉक्सिक पेशी बहुधा नॅचरल किलर सेल्स एडीसीसी मध्ये स्पेशली नॅचरल किलर सेल्स किंवा नैसर्गिक किलर ज्या आहेत त्यांचे इंटरॅक्शन्स किंवा क्रियाकलापांमधनं बांधून आणि त्यांना रिक्रूट करून भरती करणं म्हणजे रिक्रूट करणं आणि रोगप्रतिकार प्रणालीच्या सेल्युलर शाखेशी ते सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे अँटीजनचा नाश होऊ शकतो. तर हे आहे एडीसीसी. ते अर्थातच आपण बघू पुढे. आणि मग नंतर डिग्रॅन्युलेशन. डिग्रॅन्युलेशन मध्ये काय आहे की अँटीपॅथोजन अँटीबॉडीज जेव्हा बांधले जातात तेव्हा ह्या ज्या ग्रॅन्युलोसाइट्स आहेत त्यांचं डिग्रॅन्युलेशन होऊन त्या
पॅथोजनचा नाश होऊ शकतो किंवा रोगजनकाचा नाश होऊ शकतो. तर असे हे 6 वेगवेगळे इफेक्टर फंक्शन्स किंवा प्रभावी कार्य जी आहेत अँटीबॉडीची किंवा अँटीबॉडीमुळे सुरू झालेली किंवा त्याच्यामुळे वाढलेली, त्यांनी मध्यस्थी केलेली अशी जी कार्य आहेत ती आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर पहिलं आपण बघूया इफेक्टर फंक्शन आहे न्यूट्रलायझेशन. आता न्यूट्रलायझेशन मध्ये काय होतं, तर जेव्हा वेगवेगळे पॅथोजनमध्ये विषाणू असतील किंवा काही जीवाणू असतील, त्यांच्या पेशींवर जेव्हा काही प्रथिनं असतात, प्रोटीन्स असतात, त्यांना ते विशिष्ट पद्धतीने बांधले जातात आणि मग त्यांना आतमध्ये घेतलं जातं एका प्रक्रियेने, ज्याला एंडोसायटोसिस म्हणतात. म्हणजे ते न्यूट्रलायझेशन होतं पॅथोजन्सचं आणि त्याला आतमध्येही घेतलं जातं. आता 2 प्रकारच्या न्यूट्रलायझेशन आपण इथे बघणार आहोत. एक म्हणजे जेव्हा हे चेंज नाही झालंय, हे इथे HIV आहे. तर HIVचं GP120 हे जे आवरण आहे ते एक प्रकारचं प्रथिन व्यक्त करतो आणि हे जे GP120 हे एक वेगळं प्रथिन आहे जे HIVच्या आउटर सरफेसवर असतं आणि ते CD4 मध्ये विशिष्टपणे बांधलं जातं. म्हणजे काय, तर HIVची एंट्री ही या प्रथिनाच्या रिसेप्टरद्वारे होऊ शकते. तर जर अँटीबॉडीज या रिसेप्टरला बांधले गेले तर अर्थातच HIV याला बांधू शकणार. म्हणजे CD4च्या अगेन्स्टचे अँटीबॉडीज न्यूट्रलाइज करतील व्हायरस. आणि तर असे रोगजनक प्रथिनांना बांधून GP120 ला जर का हे अँटीबॉडीज बांधले गेले किंवा त्यांच्या वरच्या ह्याला बांधले गेले तर ते पुढे CD4 ला बांधले जाणार नाहीत. म्हणजे उलट पुढे, क्षमा करा. तर CD4च्या रोगजनकांच्या प्रथिनांना बांधल्या जाणार किंवा ऊतींना बांधल्या जाण्यापासून रोखण्यासाठी त्या अँटीबॉडीज या रोगजनक प्रथिनांना न्यूट्रलाइज करतात, निष्प्रभ करतात. म्हणून त्यांना न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज असं म्हणतात. आणि हे अतिशय परिणामकारक रेणू किंवा इफेक्टर मॉलिक्युल्स असू शकतात. दुसरा एक आहे इन्फ्लुएन्झा जो व्हायरस आहे, त्याचं हिमोग्लोबिन नावाचं जे प्रथिन आहे ते आपल्या पेशींच्या एपिथेलियल सेल्सच्या जे ग्लायकॉसिलेट झालेलं असतं, म्हणजे शर्करा सुधारित असतं किंवा शुगरने मॉडिफाईड झालेलं असतं प्रथिन, त्यांना ते मानतं हे हिमोग्लोबिन. पण हिमोग्लोबिनच्या विरुद्ध जर का अँटीबॉडी तयार झालेलं असेल तर ते या आपल्या एपिथेलियल सेल्सला बांधू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ते न्यूट्रलाइज होते. तर आणखीन एक न्यूट्रलाइज करणाऱ्या विषारी पदार्थांना सुद्धा न्यूट्रलाइज करून त्या प्रसाद यांचा पण एक प्रवेश रोखू शकतो. जसं क्लोस्ट्रिडियम टिटॅने मी म्हटलं की त्याच्यापासून टिटॅनेक्स टॉक्सिन हे अतिशय एक स्ट्रॉंग न्यूरोटॉक्सिन आहे आणि त्याच्यामुळे स्तनांचं अनियंत्रित अनकंट्रोलेबल कॉन्ट्रॅक्शन होऊन मृत्यू होऊ शकतो. आणि ते टिटॅनस लसीमध्ये हे आहे अर्थातच वॅक्सिन. टिटॅनसच्या वॅक्सिनमध्ये या विषाचं एक निष्क्रिय स्वरूप असतं, म्हणजे अटेन्युएटेड असं म्हणतात त्याला. आणि ते आपण घेतल्यानंतर आपल्याला टिटॅनसच्या विषविरोधी अँटीबॉडीज तयार होतात आणि उत्तेजन मिळतं. आणि मग ही जी अँटीबॉडीज असतात ते विषाला बांधून घेतात आणि चेती पेशीमध्ये प्रवेश करण्यापासून त्यांना रोखतात. म्हणजे ही आपण ऑलरेडी त्याचं वॅक्सिन लस घेतलेली असल्यामुळे आपल्या शरीरात ते अँटीबॉडीज असतात जे या विषाला बांधू शकतात आणि त्यांची चेतापेशीमध्ये किंवा न्यूरो सेल्समध्ये जो प्रवेश होऊ शकतो तो रोखला जातो. आता सापाच्या विषातील विषारी घटकांविरुद्ध सुद्धा त्यांना निष्क्रिय करणारी अँटीबॉडीज तयार केलेली आहे. म्हणजे काय, आता सापासाठी तर आपण आधीपासून वॅक्सिन घेऊ शकत नाही, पण एखाद्याला साप चावला तर त्याच्यावर अँटीबॉडीज आपण ऑलरेडी तयार केलेल्या आहेत. कुठल्या प्रकारचा साप चावलाय त्याप्रमाणे त्याच्या विषयाच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार केलेल्या असतात आणि ते सर्पदंश झाल्यानंतर ते लगेच पेशंट्सना दिलं जातं आणि त्याच्यामुळे पुष्कळसे पेशंट्स वाचतात. पण अर्थातच कुठला साप चावलाय हे कळणं अतिशय महत्वाचं आहे, तरच आपण ते स्पेसिफिक अँटीबॉडीज आपण त्यांना देऊ शकतो. पण आता असंही झाले आहे का अँटीबॉडीचं एक पूल मिश्रण असं तयार झालेलं आहे ज्याच्यात 3-4 प्रभावी विषारी सापांचं विषाचं अँटीबॉडीजचं मिश्रण असतं आणि ते पण देऊन गेले. त्याच्यामुळे रुरल एरियामध्ये
सर्पदंशामुळे जो लोकांचा मृत्यू होतो तो नक्कीच आपल्याला टाळता येऊ शकतो. आता आपण बघणार आहोत अग्लुटिनेशनची प्रक्रिया. तर त्या अँटीबॉडीज प्रत्येक रेणूमध्ये तुम्हाला माहिती आहे की एक किंवा दोन, सॉरी दोन किंवा आणखीन त्याच्यापेक्षा जास्त असे प्रत्येक अँटीबॉडी मॉलिक्युलमध्ये तर दोन तर असतातच, म्हणजे हे कमीत कमी आहे दोन. पण IgA हा डायमर असल्यामुळे त्याच्याकडे 4 आहेत, IgM हा पेंटामर असल्यामुळे त्याच्याकडे 10 आहेत. तर असे असल्यामुळे ते प्रत्येक त्याचं अँटीजन बाइंडिंग साईट, ही बघा आता ही ही जी साईट आहे ती एकाला बांधली आहे आणि ही दुसरी साईट आहे ती दुसऱ्याला बांधली. असं अशा प्रकारे एक पूर्ण बांधल्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्याला त्यांचं संमोहन होतं किंवा अग्लुटिनेशन होतं असं म्हणतात, ते एकत्रित होतात. आणि हे झाल्यामुळे न्यूट्रलायझेशन वाढू शकतं आणि त्याच्यातनं ते अतिशय कार्यक्षम पद्धतीने त्याचं बाहेर पडलं जाणं शकतं. हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण जे आहे ते IgAचं आहे. जेव्हा आपल्या आतड्यातील ह्या जीवाणू जे असतात ते म्युकसमध्ये अडकतात आणि ते संमोहन, हे सगळे अग्लुटिनेटेड जे जीवाणू असतात ते म्युकसमध्ये अडकून आतड्याच्या पेरिस्टाल्सिसद्वारे ते बाहेर टाकले जातात. तसंच श्वसन मार्गातील पण जीवाणू असतात ते सिलियाच्या हालचालीद्वारे पण वाहून नेले जातात, अशी अधिक शक्यता असते. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया ह्या जो निमोनियाचं कारण आहे किंवा त्याच्यामुळे निमोनिया होतो, त्याच्यावर विरुद्ध जेव्हा लसीकरण होतं तेव्हा त्याच्या एस निमोनिया पॉलिसॅकराइड अँटीबॉडीज जे आहेत त्या अँटीबॉडीज तयार होतात आणि ती श्वसन मार्गातील जीवाणूंना अग्लुटिनेट करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं कॉलनायझेशन म्हणजे बॅक्टेरियल वसाहतीकरण त्या म्युकसवर होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे निमोनिया होण्याचं वाचतं. म्हणूनच वॅक्सिन घेणं निमोनियाचं अतिशय महत्वाचं आहे, स्पेशली वयाने मोठ्या असलेल्या लोकांमध्ये. कारण वयाने लोक असलेले मोठे लोक निमोनियानेच पुष्कळदा ऍडमिट होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तशा वेळी निमोनियाचं वॅक्सिन घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण त्या लसीकरणामुळे आपल्या शरीरामध्ये एस निमोनिया अँटीबॉडीज, पॉलिसॅकराइडच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि जे आपल्याला मदत करू शकतात निमोनिया रोखण्यासाठी. आता आपण येऊया फॅगोसायटोसिस आणि ऑप्सोनायझेशन या दोन वेगळ्या प्रकारांमध्ये. अर्थातच आपण हे दोन्ही प्रकार ऑलरेडी बघितले आहेत, त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय हेही माहिती आहे. ऑप्सोनायझेशनचा ऍक्च्युअली अर्थ आहे की चविष्ट बनणे. पण चविष्ट म्हणजे काय, खाण्यासाठी चविष्ट बनणे म्हणजे काय, हे जे फॅगोसाइट्स आहेत, मॅक्रोफॅजेस आहेत, ते तुम्हाला माहिती आहे की भक्षण क्रिया करतात म्हणजे फॅगोसायटोसिस करतात. आणि या फॅगोसायटोसिस मध्ये लिटरली गिळंकृत करतात आणि त्यांना ते चविष्ट लागण्यासाठी जर का ते अँटीबॉडीला बांधलेले असतील तर ते जास्त प्रमाणात ते गिळंकृत करू शकतील किंवा फॅगोसायटोसिस करू शकतील. त्यांना ते ऑप्सोनायझेशन असं म्हणतात. तर आता ऑप्सोनायझिंग अँटीबॉडीज ज्या आहेत त्या अँटीजन बाइंडिंग द्वारासाईट प्रतिजनांना बांधतात. म्हणजे प्रतिजनांना ते ऑलरेडी बांधलेले आहेत त्यांच्या अँटीजन बाइंडिंग साईट्सने. आणि मग मॅक्रोफॅजेसवर किंवा त्याच्यावर FC रिसेप्टर जो असतो त्याला त्याचा FC पोर्शन बांधला जातो त्या आपल्या अँटीबॉडीचा आणि त्याच्यामुळे फॅगोसायटोसिस सुरू होऊ शकतो आणि ही प्रोसेस त्याला ऑप्सोनायझेशन असं म्हणतात. तर आता फॅगोसाइट्सवरचे जे FC रिसेप्टर्स असतात ते अर्थातच ऑप्सोनिन रिसेप्टर्सचं आपण म्हणू शकतो त्यांना एक प्रकारचे. आणि जर प्रतिजन हा विषाणू संक्रमित किंवा ट्युमर पेशींसारखा असेल तर तेव्हा त्याला प्रक्रियेला पुष्कळ वेळा अँटीबॉडी डिपेंडंट सेल फॅगोसायटोसिस किंवा ADCP असं पण म्हणतात. आता आपण येऊया कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशनमुळे. आता हे अर्थातच आपण बघितलेलं आहे, कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन पाथवे पण आपण पूर्वी बघितलेला आहे. तर अँटीबॉडीमुळे कसा हा पाथवे ऍक्टिव्हेट होतो ते आपल्याला बघायचं आहे की अँटीबॉडीमध्ये कॉम्प्लिमेंटला कसं ऍक्टिव्हेट केलं जातं. तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे आपण आधीच बघितलं आहे की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा कॉम्प्लिमेंटच्या क्लासिकल पाथवेला ऍक्टिव्हेट करतो, सक्रिय करू शकतो. आणि जेव्हा कॉम्प्लिमेंटशी संलग्न जे अँटीबॉडीज आहेत ते जीवाणूंच्या किंवा काही विषाणूंच्या पृष्ठभागाशी जोडले जातात
तेव्हा एक मॅक कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो आणि मग तो मॅक कॉम्प्लेक्स अर्थातच तयार झाल्यावर तुम्हाला आठवत असेल की रोगजनकाच्या आवरणामध्ये छिद्र होऊन तो रोगजंतू मारला जातो, तर सूक्ष्मजंतू मारला जातो. आता हे हे जे आहे, तुम्ही हे वेगवेगळे जे कॉम्प्लिमेंटचे भाग आहेत ते या रिसेप्टरना बांधले जातात. म्हणजे जे रोगजनक आहेत त्यांच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या अ, आवरणाला म्हणजे रिसेप्टर्सला ते बांधले जातात, जे आपण इथे बघितलं. आणि त्याच्यामुळे अर्थातच फॅगोसायटोसिस पण होतो आणि ते आतमधले गेले जातात. आणि फॅगोसायटोसिसची चालना जेव्हा त्यांना देतात, तर हे बहुधा आयजीएमची अर्थातच क्षमता जास्त असते. तुम्हाला माहिती आहे ते मल्टीव्हॅलंट असल्यामुळे त्यांना कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन करतं आणि आयजीजी पण करतं, अर्थात विशिष्ट वर्ग त्याचा, ते आपण नंतर बघणार आहोत. आता कॉम्प्लिमेंट कास्केटची सुरुवात जी आहे, तुम्हाला आठवत असेल C1q C3b आणि यांचे विविध तुकडे जे असतात ते असतात. ते जेव्हा रोगजनक आणि इतर अँटीजेन्सशी जोडले जातात आणि त्याच्यानंतर रोगजनकांचं ऑप्सोनायझेशन केलं जातं आणि ते केल्यानंतर फॅगोसायटोसिसला ते चालना देतात. आता लाल रक्तपेशीमध्ये म्हणजे हे वेगवेगळे आहेत. एक म्हणजे त्याचं क्लासिकल पाथवे होऊन आपल्याला डायरेक्ट छिद्र तयार होतात, डायरेक्ट मारलं जातं. दुसरं असं आहे की त्या त्या वेगवेगळ्या कास्केटच्या छोट्या छोट्या घटकांना जेव्हा रोगजनक बांधली जातात तेव्हा त्यांचं ऑप्सोनायझेशन होतं आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये फॅगोसायटोसिसला चालना देतात. तिसरी गोष्ट असं आहे ते लाल पेशींच्या द्वारे आहे. ते लाल पेशींमध्ये C3b शी बांधलेला रोगजंतू जर का चिकटलेला असेल, तर हा लाल पेशींवर चिकटलाय, तर लाल पेशी त्यांना घेऊन जातात डायरेक्टली प्लीहा स्प्लीनमध्ये, प्लीहामध्ये किंवा यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये. आणि तिथे त्या आरबीसीला तसंच लाल पेशीला व्यवस्थित ठेवून त्याला काही न होता हे मॅक्रोफाजेस त्यांच्यामध्ये असलेले जे रोगजंतू आहेत त्यांचं भक्षण केलं जातं आणि मग अर्थातच फॅगोसायटोसिस होतं. आता आपण पुढे जाऊया. हे आहे सेल मिडिएटेड सायटोटॉक्सिसिटी म्हणजे एडीसीसी, अँटीबॉडी डिपेंडंट सेल मिडिएटेड सायटोटॉक्सिसिटी. आता शरीरातल्या पृष्ठभागांवर जे अँटीजेन्स असतात त्यांना आणि हे ट्युमरचे जे प्रतिजन असतात त्यांच्या अनेक प्रकारच्या सायटोटॉक्सिक पेशी त्यांना मारक क्रिया सक्रिय करू शकतात. ते कसं? तर बहुधा ते एनके सेल्स किंवा ग्रॅन्युलोसाइट्स असतात आणि या ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय होतं तर सायटोटॉक्सिक टी सेल्स मध्ये सायटोटॉक्सिक टी सेल सारखं अँटीजेन स्पेसिफिक रिसेप्टर्स नसतात, टी सेल रिसेप्टर्स नसतात एनके सेल्सना. ओके, तर त्याच्यामुळे काय असतं, पण त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे FC रिसेप्टर्स असतात, त्याला FC गॅमा R3 असं म्हणतात. FC गॅमा 3 रिसेप्टर जे आहेत ते रिसेप्टर्स आहेत ते अर्थातच अँटीबॉडीला बांधतात आणि त्याच्यामुळे सायटोटॉक्सिक प्रथिनं बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे त्या सेलचं नाश होतो. तर एडीसीसी जर का घडवून आणायचं असेल म्हणजे काय, या एनके सेल्स मधले जे ग्रॅन्युल्स आहेत ते ह्याच्यावर येऊन त्याचा नाश करू शकतात. इन्फेक्टेड सेल्स किंवा ट्युमर सेल्स हे बहुधा व्हायरसेसच्या बाबतीत किंवा कॅन्सर सेल्सच्या बाबतीत होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी महत्वाचे 2 अँटीबॉडीज आहेत प्रकार किंवा वर्ग, जे IgG2A आणि IgG1 असे हे अतिशय प्रभावी असतात. आणि ह्या सगळ्यामुळेच कर्करोगांमध्ये याचा उपयोग केला जातो. कुठल्या? या एडीसीसीचा. म्हणजे काय, वेगवेगळ्या कॅन्सर अँटीजेनचं एक वेगवेगळे जे ट्युमर मार्कर्स असतात त्यांच्या विरुद्ध कॅन्सर त्या अँटीजेन्स विरुद्ध अँटीबॉडी तयार केले जातात आणि ते पेशंट्सना दिले जातात. आता ही जी अँटीबॉडी थेरपी आहे ते आपण अर्थात पुढे बघणार आहोत. या थेरपीचं म्हणजे ते मुख्य त्याचं कारण असं आहे, त्याचा नाश होण्याचं कारण एडीसीसी आहे. किंवा आपण त्यांना जेव्हा अँटीबॉडी देतो तेव्हा त्यांच्यात ते एनके सेल्सला बांधले जातात आणि मग एनके सेल्स त्यांचा नाश करू शकतात. ही एक अर्थात ही एक पद्धत आहे. सायटोटॉक्सिक टी सेल्स तर आहेतच, ते तर अत्यंत महत्वाचे आहे, ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणारच आहोत.
पण ही एक मेथड आहे. NK टी सेल्सचा मोठा त्याच्यात एक भाग आहे की तो एडीसीसी करून त्या ट्युमर सेल्सना किंवा व्हायरसेसना तो पूर्णपणे त्याचा नाश करू शकतो. आता आणि शेवटचं आता आपण बघू डिग्रॅन्युलेशन. आता न्यूट्रोफिल्स, मास्ट सेल्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स हे सगळे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ते अर्थातच आपण बघितलेलं आहे. आणि मग या सगळ्यांवर इम्युनोग्लोब्युलिनसाठी FC रिसेप्टर्स असतात. आणि हे FC रिसेप्टर्स जेव्हा ग्रॅन्युलोसाइट्समध्ये बांधले जातात, तेव्हा आता हे अँटीबॉडीज बांधले गेलेत हेल्मिन्थ्सच्या वेगवेगळ्या म्हणजे आपले जे हेल्मेन्स किंवा परजीवी जंतू असतात त्यांच्यासारखं, आणि ते मोठे असतात एकदम, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या भागांवर हे अँटीबॉडीज बांधले जातात. आणि हे अँटीबॉडीज बांधल्यानंतर त्यांचं क्रॉस लिंकिंग झाल्यामुळे हे ग्रॅन्युल्स बाहेर पडतात आणि ते त्यांच्यावर अटॅक करून याचा नाश करतात. त्याच्यामुळे ह्या हेल्मेन्सचा नाश होऊ शकतो. याच्यासाठी अतिशय महत्वाचं आपण बघणार आहोत की इम्युनोग्लोबुलिन ई जे IgE आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आता आपण बघू की सायटोकाइन्सचा क्लास स्विचिंग मध्ये हे अर्थातच एक उजळणी आहे की सायटोकाइन्सचा क्लास स्विचिंग मध्ये, कारण वेगवेगळ्या क्लासेसचे म्हणजे जे इम्युनोग्लोबुलिनचे क्लासेस आहेत, IgG, IgM, IgA, IgD आणि IgE या 5 क्लासेस, तर वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचं जे इफेक्टर फंक्शन त्यांचं आहे, परिणामात कार्य आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि वेगवेगळ्या सेल्सचं असतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा टी सेल्सच्या मदतीच्या प्रकारातनं जेव्हा ते सायटोकाइन्सच्या म्हणजे हे सगळं अर्थातच टी सेल डिपेंडंट मध्ये होतं, तर ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंच आहे. टी सेल डिपेंडंट मध्येच हे वेगवेगळं क्लास स्विचिंग होतं. इंडिपेंडंट मध्ये आपण बहुधा IgM हेच आपण बघितलेलं आहे. ते सेल्स पण वेगळे असतात, बी सेल्स वेगळे असतात. हे युजली B2 सेल्स असतात. तर त्याच्यामध्ये जेव्हा क्लास स्विचिंग होतं तेव्हा हे आपण बघितलं आहे की हे जे ऍक्टिव्हेटेड बी सेल्स सेंट्रोब्लास्ट आहेत, म्हणजे आपण हे बघितलं, हे डार्क झोन मधले आहेत आणि सेंट्रोसाइट्स आहेत हे लाईट झोन मधले आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिले कुठले सायटोकाइन्स आहेत की ज्याच्यामुळे डिफरन्शिएटिंग सायटोकाइन्स ज्यांना म्हणतात, हे आहेत प्रॉलिफरेटिंग सायटोकाइन्स. प्रॉलिफरेशन म्हणजे काय? त्यांची उत्पत्ती होणं, एकातून 2, 2तनं 4 असे ते वाढणं. तर डिफरन्सिएशन होणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात विविधतेत त्यांचे पुढे पुढे जाणं किंवा त्याची डेव्हलपमेंट होणं. तर हे जे बाकीचे सायटोकाइन्स जे आहेत, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त IL-2, IL-4 आणि IL-5 हे तर प्रॉलिफरेटिंग तर आहेत पण डिफरन्शिएटिंग पण आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 सायटोकाइन्स जे आहेत, इंटरफेरॉन गामा, TGF बीटा, हे जे आहेत, हे जे सायटोकाइन्स आहेत ते डिफरन्सिएशनला मदत करतात. तर आता जेव्हा IgM तुम्हाला मागच्या व्याख्यानात आपण बघितलं, जेव्हा सेल्स जो ऍक्टिव्हेटेड सेल्स असतो त्याच्यावरती फक्त IgMच असतं. IgD तर असतो तो मूळचाच असतो आणि IgM असतं. आणि हे जे क्लास स्विचिंग कसं होतं, हे कोणावर कसं निवडलं जातं, तर कुठल्या सायटोकाइनचा परिणाम झालेला आहे याच्यावरनं हा निर्णायक असतं. आणि मग प्रत्येक अँटीबॉडी क्लासचा वेगळा गुणधर्म असतो आणि तो संसर्ग नाहीसा करण्यात त्याची एक विशिष्ट भूमिका असते. आता काही या अँटीबॉडी रिसेप्टरद्वारे या सगळ्या भूमिका पार पाडल्या जातात आणि प्रत्येक रिसेप्टरसाठी एक हेवी चेन किंवा वेगवेगळे FC, एका रिसेप्टरसाठी कुठले कुठले वेगवेगळ्या क्लासचे FC सुद्धा विशिष्ट असू शकतात. तर आता आपण बघूया वेगवेगळी सायटोकाइन्स ज्याच्यामुळे क्लास स्विचिंग वेगवेगळं होऊ शकतं. तर हे प्रॉलिफरेटिंग बी सेल्सना जेव्हा इंटरफेरॉन गॅमा मिळतं तेव्हा ते प्लाझ्मा सेल्स तर सगळेच आहेत, पण IG2A और IG3 हे 2 वेगळे क्लासेस ते करू शकतात. जेव्हा TGF बीटा मिळतं तेव्हा ते IgA किंवा IgG2B करू शकतात. जेव्हा IL-4 मिळतं तेव्हा IgE आणि IgG1, आणि जेव्हा IL-2, IL-4 आणि IL-5 मिळतं तेव्हा IgM ते सिक्रेट करू शकतं किंवा स्त्रवू शकतं. तर अशा प्रकारे सायटोकाइन्सचा त्यांच्या क्लास स्विचिंगवर किंवा त्यांच्या वेगवेगळ्या वर्गांवर परिवर्तन होणं हे अवलंबून असतं.
आता आपण बघूया वेगवेगळ्या इम्युनोग्लोबुलिनचे उपवर्ग पण आहेत. त्याचं आणि गुणधर्म कसे असतात किंवा त्यांचे काय फंक्शन्स आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, ते आपण ह्या एका वेगवेगळ्या या टेबलद्वारे आपण बघणार आहोत. तर आता सगळ्यांचं एक तुम्ही मॉलिक्युलर वेट किंवा रेणूभार हे डाल्टनमध्ये मोजला जातो आणि तो आपण एक बेसिक आयजीजी मॉलिक्यूलचा एक इम्युनोग्लोबुलिन मॉलिक्यूलचा आयजीजी असं नाही इम्युनोग्लोबुलिन मॉलिक्यूलचं बेसिक वेट आहे 150 किलो डाल्टन. तर त्याच्यामुळे अर्थातच आयजी 1, 2, 3, 4 आणि आयजीडी हे सगळे एकच 150 किलो डाल्टनच आहे. अर्थातच हा पेंटामर असल्यामुळे याचं वजन जास्त आहे 900 के. नंतर आयजीए हा डायमर असल्यामुळे म्हणजे वेगवेगळे डायमर्स असू शकतात त्याचे, त्याच्यामुळे त्याचं वजन वाढतं आणि हा पण थोडासा जास्त वजनाने असतो. तर हे वेगवेगळे त्यांचे वजन आहेत. अर्थातच त्यांच्या हेवी चेन कुठले आहेत हे मला सांगायलाच नको. हे सगळे आयजीजी आहेत म्हणजे गॅमा असणार. हा आयजीए म्हणजे अल्फा चेन्स, आयजीएम म्हणजे म्यू चेन, इटा आणि डेल्टा चेन. सिरम मधले यांची रेग्युलर पातळी कुठली असते, नॉर्मल लेवल्स. सर अर्थातच सगळ्यात जास्त हे मिलीग्रॅम्स पर एम एल मध्ये असते. तर सगळ्यात जास्त पातळी अर्थातच IgG1 ची असते 9 आणि त्याच्या खालोखाल अर्थात IgG2 ची असते. IgG4 कमी असतं, IgGM त्याच्यानंतर 1.5 असते. हे अतिशय कमी असतं. अर्थातच हे आपण नंतर बघणार आहोत का कमी असतं. IgD ची पण कमी असते कारण IgD हे युजली बांधलेलं असतं ज्या पेशी प्लाझ्मा झालेल्या नाही त्यांच्यावर बांधलेलं असतं ऍक्टिव्हेटेड बी सेल्सवर, तुम्हाला ते माहिती आहे. पण स्त्रवण फारच कमी असतं. आयजीएचं पण पातळी चांगली असते IgA1 आणि कारण हे सिक्रेशन्स मध्ये असतात त्याच्यामुळे त्याची पातळी चांगली असते. अर्थातच त्यांचं हाफ लाईफ अतिशय चांगलं आहे IgGचं, तर IgMचं कमी आहे आणि IgAचं 6 दिवस आहे. क्लासिकल कॉम्प्लिमेंट मार्ग जो आहे तो सक्रिय करणं, ऍक्टिव्हेट करण्याचं काम अर्थातच IgM करतं कारण तो पेंटाव्हॅलंट आहे आणि IG4 अतिशय IG3 पण करतं. IG4 त्या मानाने करत नाही. IgA, IgE आणि IgD ही तिन्ही जण कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेट करत नाहीत. IgG1, IgG3 आणि इम्युनोग्लोबुलिन M. आता प्लासेंटा ओलांडून जाणं, ट्रान्सफर करणं म्हणजे काय, आईकडनं बाळाकडे, बाळ नाही अर्भकाकडे किंवा अर्भ आतमध्ये असलेल्या मुलाकडे जाणं म्हणजे काय, तर हे अर्थातच मोठं असल्यामुळे जाऊ शकत नाही, हे तर जाऊ शकत नाही, हे पण जाऊ शकत नाही. IgG चीच ती क्वालिटी आहे. त्याच्यामुळे बाळाला पोटात असताना फक्त IgG मुळेच मातेकडनं संरक्षण मिळतं वेगवेगळ्या अँटीबॉडीजचं, वेगवेगळ्या रोगजनकांच्या विरुद्ध. आता परिपक्व नाईव्ह बी सेल्स जे असतात त्यांच्या पटलावर आपण बघितलं की ते मॅच्युअर नेव्ह सेल्स आहेत नाईव्ह बी सेल्स, त्यांच्या पटलावर IgM आणि IgD असतं. ही अर्थातच तुमची सगळी उजळणी आहे. फॅगोसाइट्स FC रिसेप्टरवर जे जोडले जातात ते सगळे FC रिसेप्टर याच्यामध्ये आढळतात, तर E आणि D मध्ये अर्थातच नसतात. पॉली आयजी रिसेप्टर्स आहेत ते आपण नंतर बघणार आहोत, ते महत्वाचे आहेत IgA मध्ये. आणि मास्ट पेशी आणि ग्रॅन्युलोसाइटच्या बाबतीत IgE आणि IgD महत्वाचे आहेत. आता आपण बघू एकेका वेगवेगळ्या वर्गाचं परिणामकारक कार्य कशी आहेत किंवा इफेक्टर फंक्शन्स कशी आहेत. तर IgMचं आपण बघूया. IgM अर्थातच हे असं दिसतं, पेंटामर आहे, त्याच्यामध्ये एक जी चेन असते, ते 5 अँटीबॉडी मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यामुळे ते अतिशय मोठं असतं आणि ते आणि अर्थातच रोगप्रतिकार प्रतिसादाच्या दरम्यान पहिलं तयार होणार जे आहे म्हणजे जेव्हा रोगजन कॉन्टॅक्टमध्ये येतं आपल्या म्हणजे पॅथोजन जेव्हा शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा पहिलं अँटीबॉडी तयार होणारा IgM असतं आणि त्याच्यामुळेच आपण जर का तुम्हाला माहिती असेल कुठल्याही
एका रोगाचं निदान करताना जसं डेंग्यू म्हणा, तर आयजीजी आयजीएम डेंग्यू आयजीजी आयजीएम करतात लोक. तर त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं. कसं असतं की हे जे आयजीएम आहे ते आपल्याला इन्फेक्शन झाल्यानंतर लगेचच ते वाढलं जातं. ओके. आणि आयजीजी आहे ते काळापर्यंत त्याची लेवल राहते. त्याच्यामुळे जर का आयजीएम आपल्याला खूप आढळलं, त्याचा अर्थ आत्ताच आपल्याला संसर्ग झालाय किंवा रोग झालाय आत्ता. आणि हे जे आयजीए आढळतं ते आत्ता झालेल्या इन्फेक्शनचं प्रमाण असू शकत नाही. कारण ते आधी कधी आपल्याला झालेलं असेल त्याचे आयजीजी आपल्याकडे लांब काळ राहू शकतात आणि त्याच्यामुळे ते असू शकतात. म्हणून आयजीएम रेशो वगैरे घेतला जातो ते कळण्यासाठी की इन्फेक्शन कधी झालंय, आत्ता झालंय का आधी झालंय वगैरे असं कळू शकतं. म्हणजे पहिलं तयार होणारं जे अँटीबॉडी आहे ते आयजीएम आहे आणि त्याच्यानंतर आयजीजी अस्तित्वात येतं आणि लांब काळापर्यंत खूप काळापर्यंत आपल्याला प्रोटेक्शन देत राहतं. आता ते अर्थातच आयजीएम जे असतात त्यामुळे कमी ॲफिनिटीचे असतात, कारण त्यांच्यात ॲफिनिटी मॅच्युरेशन झालेलं नसतं. हे आपण बघितलंय मागच्या वेळेला. परंतु ते डेकॅव्हॅलंट असल्यामुळे म्हणजे 10 त्याच्याकडे अँटिजन बाइंडिंग साइट्स आहेत ना, 10 आहेत जवळ-जवळ. तर 10 असल्यामुळे तर ते वेगळ्या त्यांची ही टोटल अफिनिटी एका हाय ॲव्हिडिटीमुळे होते. त्यांच्यामुळे त्या जास्त तीव्रतेने ते मानले जाऊ शकतात एखाद्या अँटिजनला. आणि रक्ताभिसरणामध्ये अनेक आयजीएम अँटीबॉडीज हे जे आहेत ते आपण बघितलंय मागच्या व्याख्यानामध्ये की हे आपले पारंपरिक बी सेल्स जे B2 सेल्स आहेत त्यांच्यामधनं न येता B1 सेलमध्ये सुद्धा तयार होऊ शकतात. आणि ज्या रोगजनकाच्या संपर्कात न येता सुद्धा या अँटीबॉडीज तयार होतात आणि आपण म्हणतो त्या नैसर्गिक अँटीबॉडीज असतात आणि त्या कुठेतरी आपल्याला एक मदत करत असतात. आणि या नॅचरल अँटीबॉडीज ज्या असतात त्याच आपल्याला आतडं आणि म्युकस भागांमधनं येणाऱ्या रोगजनकांपासून एक प्रकारे संरक्षण देत असतात. आता आयजीएम हे अतिशय कॉम्प्लिमेंट सक्रिय करण्यात अत्यंत कुशल आहे आणि त्याच्यामुळे तो रोगजनकांना बांधलं जातं आणि त्यांचे विघटन किंवा लायसिस अतिशय कार्यक्षमतेने घडवून आणतं. आणि ती एकत्र करण्यात पण ते अग्लुटिनेशन फॅगोसायटोसिस करण्यात पण अतिशय महत्वाचं आहे. आता आयजीए अँटीबॉडी हा स्रावांमध्ये म्हणजे सिक्रेटरीमध्ये जे आपल्याकडे सिक्रिशन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळतं आणि त्याच्यामुळे आतडं, श्वसन मार्ग, नंतर युरिन सगळे प्रजन मार्ग, ह्याच्यामधले श्लेष्मा, अश्रू, लाळ, स्तनग्रंथींचे दूध ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये याचा हे आढळतात. अर्थात मानवामध्ये आढळणारे IgA1 आणि IgG2 या 2 वर्गांपैकी IgA1 सीरममध्ये जास्त असतं, तर IgA2 हे सिक्रेशन्स म्हणजे स्रावांमध्ये अधिक प्रमाणात आढळतं. ते एकलक किंवा जास्त पण असू शकतात, म्हणजे मोनोमर किंवा डायमर असू शकतात. मोनोमेरिक स्वरूपात असले तर ते युजली ते दोन्ही वर्ग त्यांचं फॅगोसायटोसिस, एडीसीसी, डिग्रॅन्युलेशन उत्तेजित करू शकतात. तर आता म्युकोसल टिश्यूज किंवा श्लेष्मल ऊतींमध्ये हे त्यांच्यामध्ये जे चेनद्वारे ते डायमेरिक अँटीबॉडीज म्हणजे याचा प्रश्न असा आहे की हे IgA एवढा मोठा मॉलिक्यूल आपल्या या पेशींमध्ये कसा स्त्रवला जातो, तर त्या स्त्रवण्याचं हे कारण असं आहे की ते रोगजनकांना एक आणखीन आपण बघू त्याचं कारण पुढे नंतर बघू की जी चेन महत्वाची आहे. आणि ते रोगजनकांना अग्लुटिनेशनद्वारा म्हणजे ते अग्लुटिनेशन करू शकतात, ते न्यूट्रलायझेशन करू शकतात आणि ते अर्थात फक्त महत्वाचं म्हणजे कॉम्प्लिमेंटला ते बांधत नसल्यामुळे त्यांचं इन्फ्लमेशन तयार करत नाही आणि हे कुठेतरी फायदेशीर असू शकतं. तसंच अँटीजन IgA हे मोठ्या प्रमाणात ग्लायकॉसिलेटेड असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जे रोगजंतू आपल्या म्युकस मेम्ब्रेनला जे असतात त्यांच्याशी ते बांधू शकतात आणि त्याच्यामुळे त्याच्या निर्मूलनास मदत होते. आता आपण बघणार आहोत की हे IgA एपिथेलियल पेशींच्या थरांमधनं कसे श्लेष्मल आणि ग्रंथींच्या स्त्रावांमध्ये कसे प्रवेश करतात ते फार महत्वाचं आहे.
तर असं आढळलं गेलं की ह्यांच्यामध्ये एक वेगळीच एक पॉलिपेप्टाइड चेन असते. त्याला सिक्रेटरी कॉम्पोनंट्स असं म्हणतात. तर इथे आपण बघू शकतो की ही सिक्रेटरी कॉम्पोनंटची चेन आहे. ही मधली आहे. ही जी सिक्रेटरी IgA मध्ये चेन आहे, सिक्रेटरी कॉम्पोनंट. सॉरी. तर ही जी सिक्रेटरी कॉम्पोनंटची चेन आहे ती महत्वाची आहे आणि ही साखळी उपकला पेशींच्या द्वारे त्यांच्या आतील पृष्ठभागात पटलाशी जोडलेल्या रिसेप्टरच्या रूपामध्ये निर्माण केली जाते आणि ती रक्तातल्या IgA मध्ये नसते. तर हा जो FC रिसेप्टर आहे, पॉली IG रिसेप्टर त्याला म्हणतात. तो रिसेप्टर आहे, तो हा आहे आणि तो बांधला जातो त्याला. आणि तो बांधला गेल्यानंतर तो आतमध्ये आणला जातो. त्याचं ट्रान्ससायटोसिस म्हणतात. या प्रोसेसला ट्रान्ससायटोसिस असं म्हणतात. आतमध्ये येतो. आणि आतमध्ये आल्यानंतर त्याच्यानंतर तो तुटला जातो आणि मग तुटला गेल्यानंतर तो एन्झायमॅटिक क्लिवेज झाल्यानंतर त्याचं एक स्रावी, हा तुकडा स्रावी घटक म्हणून याला बांधला जातो आणि तो मग ल्युमेनमध्ये आत जातो. आता या स्रावणामध्ये जे म्हणजे सिक्रिशन्समध्ये जे IgAचं हाफ लाईफ आहे, अर्धायुष्य आहे, ते तुलनेत खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळेच तो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे अमिनो ऍसिड्स किंवा अमिनो आम्ल जे आहेत त्याचा प्रोटीएजला खूप विरोध करतात आणि त्याच्यामुळेच त्याच्या विघटनापासून ते त्यांचं संरक्षण केलं जातं. दोन गोष्टी, एक म्हणजे त्यांचं अर्धायुष्य जास्त आहे आणि ते प्रोटीएजला विरोध करतात कारण ते त्याचे अमिनो ऍसिड्स रेझिस्टंट असतात या प्रोटीएजला, म्हणून ते तसेच राहतात. आता आपण येऊया IgG कडे. IgG अँटीबॉडीज ॲलर्जी आणि दम्यामध्ये त्यांची भूमिकेसाठी प्रामुख्याने ओळखलं जातं. याचं आपण फंक्शन शेवटच्या एकदम हायपरसेन्सिटिव्हिटी आणि ॲलर्जी या व्याख्यानामध्ये बघणार आहोत आणखीन डिटेलमध्ये. तर परंतु याचं अतिशय महत्वाचं फंक्शन म्हणजे प्रोटोझोन्स आणि हेल्मेन्स हे जे आहेत त्यांच्यापासून, म्हणजे हे आपण म्हणतात की हे जंतू जे मोठ्यात परजीवी जंतू त्यांचं, तर ते म्हणजे कृमी ज्याला म्हणतो आपण थोडक्यात, ते त्याच्यापासून आणि प्रोटोझोन पासून रक्षण करण्यात हे, कारण ते मोठे मोठे खूप जंतू असतात आणि त्याच्यात हे IgG अत्यंत कमी प्रमाणात तयार होतं, परंतु त्यांचा परिणाम खूप प्रभावी असतो आणि ते इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्सचं डिग्रॅन्युलेशन करतात आणि मग हिस्टमिन आणि प्रोटीएसिस सारखे रेणू बाहेर पडून त्यांच्यामुळे रोगजनकाला नुकसान पोहोचवतात. आता आपण बघणार आहोत IgD अर्थातच अतिशय कमी प्रमाणात असतं. तरी पण असं पहिल्यांदा आता आपण बघितलं की इमॅच्युअर नेव्ह बी सेल्सवर हे असतं, परंतु ते काही काही श्वसन मार्गाच्या वरच्या भागामध्ये ह्यांची काही काही या सिक्रेशन्समध्ये त्याची उच्च पातळी आढळते आणि की IgD अलीकडेच असं समजलंय की IgD हे बेसोफिल्स आणि मास्ट सेल्सना पण जोडले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स हे किंवा प्रतिजैविक पेप्टाइड्स हे सोडण्यासाठी त्यांना सक्रिय करतात आणि त्याच्यामुळे रोगजनकांवर हल्ला केला जातो. आता सक्रिय झालेल्या सायटोकाइन्स पेशी काही काही वेळेला सायटोकाइन्स करतात, जर ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर, IL-4, IL-1 आणि बी सर्वायवल फॅक्टर सुद्धा करतात आणि त्याच्यामुळे किमोकाईन्स सुद्धा सोडतात. तर ते त्याच्यामुळे त्याचा हे महत्वाचं कार्य जे आहे इफेक्टर फंक्शन, ते हल्लीच आपल्याला माहिती झालेलं आहे. आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे FC रिसेप्टर, कारण हे सगळे अँटीबॉडीज आहेत हे FC रिसेप्टरला बांधले जातात आणि मगच त्यांचं फंक्शन चालू होतं. हे FC रिसेप्टर वेगवेगळ्या सेल्सवर असतात, त्याला ते हे बांधले जातात, हे आपण बघितलं. तर आता हे FC रिसेप्टर्स हे बेसिकली आता या रचनेवरनच तुम्हाला कळलं असेल, ते इम्युनोग्लोबुलिन सुपर फॅमिलीमध्ये येतात, हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. अर्थात त्याच्याकडे मी जाणार नाही, तुम्हाला दोन व्याख्यानामध्ये मी समजावलं होतं इम्युनोग्लोबुलिन सुपर फॅमिलीची कशी स्ट्रक्चर असते आणि ही स्ट्रक्चर ह्या वेगवेगळ्या FC रिसेप्टरची असते आणि त्याच्यातच अर्थातच त्या ज्या अक्वायर्ड इम्युनिटीच्या ज्या पेशी आहेत त्याच्यात ते एंडोथेलियल आणि त्याच्या बाबतीत अर्थातच एपिथेलियल आणि एंडोथेलियल ऊतींमध्ये पण हे व्यक्त केले जातात आणि हे रिसेप्टर्स जे आहेत ते सक्रिय केल्यानंतर काही रिसेप्टर असतात हे सक्रिय करणारे असतात आणि त्याच्यामध्ये आयटॅम असतं. हे आयटॅम पण आपण आधी बघितलेलं आहे, जसं इम्युनो रिसेप्टर टायरोसिन ऍक्टिव्हेशन मोटिव्ह जे असतं त्याच्यामुळे पुढे
सिग्नल ट्रान्झॅक्शन होतं आणि ऍक्टिव्हेट केलं जातं सेल्सना. तर काही FCR ह्यांच्यामध्ये विरोधक आंतरपेशीय भाग पण असतो, ज्याला आयटीम असे म्हणतात. म्हणजे इनोमिनो रिसेप्टर टायरोसिन इनिबिशन मोटिव्ह असतं. त्याचं सर्वात महत्वाचं उदाहरण हे आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं. FC गॅमा R2B हा रिसेप्टर जो आहे तो, त्याच्यामध्ये आयटीम असतं आणि तो एक विरोध करतो ऍक्टिव्हेशनला. तर आता आपण FC ची फंक्शन्स बघणार आहोत. FC फंक्शन मध्ये जेव्हा IgG, म्हणजे हे आता हे परत रिपिटेशनच आहे जवळजवळ. जेव्हा IgG किंवा कृमी यांना तो कॉम्प्लेक्स जोडला जातो तेव्हा डिग्रॅन्युलेशन होतं आणि त्याचा रिसेप्टर आहे FC इटा R. अर्थातच इटावरनच तुम्हाला कळेल की तो इटाला बांधतोय, इटाच्या कॉन्स्टंट रिजनला बांधतोय आणि इटा ही कॉन्स्टंट रिजन कुठे असणार, म्हणजे FC पोर्शन कुठे असणार, तर IgE मध्ये. तर आता FC अल्फा आणि FC गॅमा हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते मॅक्रोफाजला सक्रिय करतात. आता अर्थातच अल्फा म्हणजे अल्फा IgA ला बांधणार आणि गॅमा म्हणजे IgG ला बांधणार. त्याच्यात आणखीन एक रिसेप्टर असा आहे अतिशय महत्वाचा आणि तो म्हणजे निओनाटल FCR. या FcRn IgG ला तो बांधला जातो आणि तो प्लासंटामधून आईच्या रक्ताभिसरणाच्या गर्भाच्या रक्ताभिसरणामध्ये जातो. अतिशय महत्वाचा आहे. आणि जेव्हा संक्रमित किंवा ट्युमर पेशीज जेव्हा असतात आणि येत आहे, तर त्यांना बांधणारे जे पेशीज आहेत ते FCR गॅमाज आहेत. ते नॅचरल पेशींना सायटोलिसिस करतात आणि पॉलिमेरिक IG रिसेप्टर्स जे आपण IgAच्या बाबतीत बघितलं मगाशी, ते हे आहे. म्हणजेच काय, FC रिसेप्टरचे वेगवेगळे FC रिसेप्टर्स ते वेगवेगळ्या इम्युनोग्लोबुलिन मॉलिक्युल्सना बांधले जातात. आता आपण बघू वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि त्यांचे फंक्शन्स. तर आता मानवांमध्ये हे जे FCR जे आहेत, तर ते आपण इथे फक्त मानवांचेच FCR आयसोटाईप्स बघणार आहोत, कारण काही काही रिसेप्टरचं उंदरांमधलं पण एक्सप्लेनेशन आपल्याला बघायला मिळतं, पण इथे मी फक्त मानवांचेच आयसोटाईप्स दिलेले आहेत. तर FC गॅमा R1 त्याला CD64 असं म्हणतात. तो मानवांमध्ये IgG1 आणि IG3 यांना अतिशय उच्च आसक्ती ग्राहक रिसेप्टर म्हणून असं म्हणतात. ते डेंड्रायटिक कुठल्या पेशींवर त्यांचं एक्सप्रेशन असतं किंवा अभिव्यक्ती काय असतं, तर डेंड्रायटिक सेल्स, मोनोसाइट्स, मॅक्रोफाजेस, ग्रॅन्युलोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स. त्यांचं कार्य काय आहे, तर फॅगोसाइटोसिस, पेशींचं सक्रियकरण, रिसेप्टर बस्ट. रिसेप्टर जेव्हा आपण म्हणतो ना, आपण मॅक्रोफाजेसचं बघितलं की आणि त्याच्यात रेस्पिरेटरी बस्ट असं होतं, ज्याच्यामुळे वेगवेगळे रोगजनक हे होतं जेव्हा त्यांचं रिॲक्टिव्ह ऑक्सिजन आणि नायट्रोजन मॉलिक्युल्स यांच्यामुळे वेगवेगळे रोगजनक मरू शकतात. आणि तेव्हा ह्या प्रोसेस जी आतमध्ये चाललेली असते त्याला रेस्पिरेटरी बस्ट असं म्हणतात, कारण ऑक्सिजन मॉलिक्युल म्हणजे जास्त रेस्पिरेशन झालं असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये हा या प्रकारचा FCR रिसेप्टर FC गॅमा R1 महत्वाचा आहे आणि ADCC पण करू शकतो. आता FC गॅमा R2 जे आहे त्याचे 3 रूप आहेत, A, B1 आणि B2, आणि ते IgG ला जॉईन करतात, म्हणजे सगळे IgG. डेंड्रायटिक सेल, मोनोसाइट्स, मॅक्रोफाजेस, ग्रॅन्युलोसाइट, बी लिम्फोसाइट, काही काही अपरिपक्व लिम्फोसाइट्स म्हणजे इमॅच्युअर लिम्फोसाइट्स. फॅगोसाइटोसिस डिग्रॅन्युलेशन करतात, काही काही इनिबिटरी रिसेप्टर्स पण असू शकतात. बी पेशींचं सक्रियकरण रोखू शकतात. हे जे आपण बघितलं FC गॅमा RB आपण मगाशी बघितलं ना, जे इनिबिटरी रिसेप्टर आहे, आयटीम असतं त्यांच्या. पेशींचं सक्रियकरण ते रोखू शकतात. जर्मायनल सेंटरमध्ये ते अँटीजन अँटीबॉडी संकुल अडकावून ठेवू शकतो. हे अतिशय महत्वाचं. नंतर FC गॅमा R2 मध्ये मानवाच्या IgG1 ला हे लो अफिनिटी रिसेप्टर म्हटलं जातं. डेंड्रायटिक सेल, मोनोसाइट, ग्रॅन्युलोसाइट, बी सेल्स, NK सेल्स द्वारा एडीसाठी अर्थातच रोगजनकांचा नाश करण्यासाठी आणि सायटोकाइन निर्मितीचे सक्रिय करण्यासाठी मदत करतो. FC इटा आत्ताच आपण बघितलं, इओसिनोफिल, बेसोफिल, मास्ट यांच्यामध्ये आणि त्यांच्या मास्ट पेशींसह
डिग्रॅन्युलेशन करण्यात आणि फॅगोसायटोसिस करण्यात मदत करतं. आता इटा R2 जो आहे त्याची कमी आसक्ती आहे. मगाचा होता तो जास्त आसक्तीवाला होता. हा कमी आसक्तीवाला आहे तो बी पेशींद्वारे E2 चे नियमन करतो आणि आतड्यांच्या एपिथेलियल थरामधनं IgE आणि IgE इम्युन कॉम्प्लेक्स हे बी सेलमध्ये फॉलिकलमध्ये वाहून नेण्यासाठी तो मदत करतो, हा रिसेप्टर. आता FC अल्फा आर अर्थातच IgA ला बाइंड होतो आणि त्याचा आयसोटाईप IgA आहे. मॅक्रोफाज, मोनोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट आणि फॅगोसाइटोसिस पेशींचे सक्रियकरण आणि एडीसीसी. IC आता हा म्यू आर जो आहे, सॉरी IC-MUR जो आहे तो IgM मध्ये ला अर्थातच बाइंड होतो. B3, NK सेल्स, ग्रॅन्युलोसाइट्स आणि पेशींचं सक्रियतेचं निर्माण करणं हे त्याचं महत्वाचं कार्य आहे. FC अल्फा अँड म्यू हे अर्थातच एंडोसायटोसिस, फॅगोसायटोसिस ह्याची उच्च आसक्ती आणि IgA ची मध्यम आसक्ती आहे. आणि हे ह्या सगळ्या मूत्रपिंडातील मेसेंजर सेल्स वगैरे ह्यांच्यावर ते आढळले जातात. आता पॉली IgR हे आपण मगाशी बघितलं की हे IgA, IgM वर आणि ते रक्तातून जठर आणि श्वसन आणि ह्याच्या मार्गातून लुमेनमध्ये अँटीबॉडीचं ट्रान्ससायटोसिस हे म्हणतात. ते ट्रान्ससायटोसिसच्या प्रोसेसला पॉली IgR हे अतिशय मदत करतात. आणि सगळ्यात शेवटचं FcRn किंवा नवजात FcRn हे बेसिकली प्लासेंटाच्या एपिथेलियल बेसिसवर ते जे ब्लास्ट असतात प्रौढ प्राण्यांच्या एंडोथेलियल सेल्समध्ये असतात, मॅक्रोफाजेसमध्ये असतात आणि डेंड्राटिक सेल्सवर असतात आणि प्लासेंटाद्वारे IgGचं गर्भापर्यंत वहन करणं, नवजात अर्भकाच्या आतड्यातील दुधातून IgGचे रक्तापर्यंत वहन करणं, नंतर श्लेष्मल स्रावांमध्ये IgGचं वहन करणं लुमेनमधनं आणि अर्थातच त्यांच्या संकुलाचं वाहन करणं आणि अल्ब्युमिनच्या पातळीचे संतुलन राखणं, अशा प्रकारची वेगवेगळी कार्य हा रिसेप्टर करू शकतो. आता आपण अतिशय महत्वाच्या अशा म्हणजे जे अगदी आपल्या जवळचं आहे त्याच्या त्या प्रकारच्या टॉपिककडे येतोय आणि ते म्हणजे थेरपेटिक यूज किंवा अँटीबॉडीचे उपचारात्मक उपयोग. 1975 मध्ये कोहलर आणि मिल्स्टाईन यांनी जेव्हा माऊस मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार करण्याची पद्धत विकसित केली तेव्हा एक इमॉर्टल बी सेल्स घेऊन हायब्रिडोमा पेशी त्यांनी तयार केलं. हे आपण ऑलरेडी शिकलो आहोत, बघितलं आहे. आणि त्याच्या आपल्याला ज्या पाहिजे त्या विशिष्टतेसाठी म्हणजे पाहिजे त्या स्पेसिफिसिटीसाठी मोठ्या प्रमाणात ते तयार केलेले जाऊ शकतात आणि ते आपण आपल्या लॅबमध्ये करू शकतो. आणि हे उपचार पद्धती म्हणून या मोनोक्लोनल अँटीबॉडीची क्षमता अर्थातच लवकरच लोकप्रिय झाली. वैद्यकीय वापरासाठी मंजूर केलं गेलेलं आणि उपलब्ध झालेलं पहिलं मोनोक्लोनल अँटीबॉडी हे 1986 साली आलं. ते अँटी CD3 मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि जे टी पेशींचा नाश करतं आणि त्याचा उपयोग मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी म्हणजे जेव्हा तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट आहे आणि तेव्हा आपल्याला टी पेशी आपल्याला कमी पाहिजेत कारण त्याच्यामध्ये त्या टी पेशीच आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटला रिजेक्ट करतात म्हणजे त्याचा अस्वीकार करतात आणि रिजेक्ट करतात. तो रोखण्यासाठी त्यांना ह्या अँटीबॉडीज दिल्या जातात ज्या पेशंट्समध्ये किडनी ट्रान्सप्लांट होत असतं. आता मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या पहिल्या समस्या अशा होत्या की त्या उंदराच्या शरीरात बनवल्या असल्यामुळे त्या अर्थातच जेव्हा माणसाच्या शरीरात टाकल्या गेल्या तेव्हा आपली बॉडी त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतात त्याला, कारण ते इम्युनोजेनिक असतं आणि म्हणून त्याला ती हामा रिॲक्शन असं म्हणतात, म्हणजे ह्युमन अँटीबॉडीज अगेन्स्ट माऊस अँटीबॉडीज. तर हे हामा रिॲक्शन रोखण्यासाठी मग कायमेरिक अँटीबॉडीज तयार केल्या गेल्या. आता कायमेरिक अँटीबॉडीजचं असं आहे की त्याच्यात मोनोक्लोनल अँटीबॉडीमध्ये जे व्हेरिएबल पोर्शन आहे, व्हेरिएबल पोर्शन हा अँटीबॉडीजचा आहे तोच शेवटी अँटीजनला बांधणार आहे. त्यामुळे ती स्पेसिफिसिटी कॉमन ठेवून जो स्थिर पोर्शन आहे तो मानवाचा जोडला गेला. ओके, म्हणजे हे कॉन्स्टंट रिजन्स जे आहेत ते मानवाचे
जोडले गेले आणि फक्त व्हेरिएबल पोर्शन आहे तो उंदराचा, त्यात असं केलं गेलं. त्याला कायमेरिक अँटीबॉडीज म्हणतात. पण अर्थातच पुढे आणखीन एक पद्धत म्हणजे जर का व्हेरिएबल रिजनच्या फ्रेमवर्कला आणखीन काही जर का आपण बदलू शकलो आणि फक्त हायपर व्हेरिएबल म्हणजे जे कॉम्प्लिमेंटॅरिटी डिटरमाइन CDRs आहेत ते फक्त उंदराचे ठेवले, तर तशा प्रकारे सुद्धा केले जातं. अर्थातच हे सगळ्या आहेत त्या मॉलिक्युलर बायोलॉजी व्हेरियस टेक्निक्स आहेत त्याच्यामुळे केले गेले आणि तशा प्रकारे सुद्धा कायमेरिक अँटीबॉडीज वेगळी तयार केली. त्याच्यापुढे पूर्णपणे मानवी अँटीबॉडीज सुद्धा तयार केली गेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 उंदरांच्या प्रजाती वापरल्या गेल्या, झिनोमाऊस आणि ह्युमॅब माऊस. वेगवेगळ्या अर्थातच या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्याच्याकडनं ते घेऊ शकतात त्या ते स्ट्रेन्स. आणि या उंदरांमध्ये काय केलं गेलं होतं तर त्यांचे हेवी चेन आणि लाईट चेन ह्याच्या जीनच्या फॅमिली जागी मानवी जीनच टाकले गेले होते आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे मानवी अँटीबॉडीज तयार करतात हे जे उंदीर आहेत ते. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यात सोमॅटिक हायपर म्युटेशन, अफिनिटी मॅच्युरेशन हे दोन्ही गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आहेत आपल्याला आणि पूर्णपणे आपल्या मानवी अँटीबॉडीज तयार करायला ते मदत करतात. आणि दुसरी एक पद्धत आहे की ज्याच्यात वेगळंच इन विट्रो पद्धतीने आपण करू शकतो, ज्याच्यात एक फाज डिस्प्ले म्हणजे हे जे फाजेस आहेत ते बॅक्टेरिया फाजेस पुष्कळ वेळा असतात आणि किंवा यीस्टमध्ये डिस्प्ले करून त्याच्यात वेगवेगळे स्क्रीनिंग केलं जाऊ शकतं. त्याच्यात इव्हन फाज डिस्प्ले करू शकता तुम्ही. त्याच्यात आणखीन वेगळ्या प्रकारचं म्हणजे अँटीबॉडीज तुम्ही तयार SPFP फ्रॅक्शन्स असतात ते पण तुम्ही इन विट्रो तयार करू शकता. तर स्पेसिफिसिटी तुमची सेम राहते. असं तयार करून तुम्ही ते अँटीबॉडीज तयार करू शकता. तर आता या दोन्ही पद्धतीमुळे क्लिनिकल वापरासाठी मंजूर केलेले पुष्कळशे मानवी अँटीबॉडीज मिळालेले आहेत. IgG अँटीबॉडीजला दीर्घायुष्य असल्यामुळे आणि अर्थातच त्याचा वापर त्याच्यामुळे कारण त्याचं अँटी हे FC रिसेप्टर FC गॅमा R असल्यामुळे त्याला आतापर्यंत जास्तीत जास्त उपचारात्मक अँटीबॉडीज ह्या IgG प्रकाराच्या आहेत आणि IgG1 अँटीबॉडीचा वापर ट्युमर थेरपीसाठी केला जातो कारण तो कॉम्प्लिमेंट सक्रिय करू शकतात आणि ADCT करू शकतात. आणि IgG2 ही मायलॉइड पेशींद्वारे म्हणजे न्यूट्रोफिल्सद्वारे आणखीन एक प्रभावी मध्यस्थ आहे आणि त्याच्यामुळे उपचाराला फायदा होऊ शकतो. आता आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. कुठले कुठले थेरपेटिक अँटीबॉडीज किंवा वैद्यकीय वापरातले उपचारात्मक अँटीबॉडीज आता सध्या मार्केटमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग पुष्कळशा वेगवेगळ्या कॅन्सर्समध्ये होतोय. तर एक म्हणजे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरलेली सगळ्यात महत्वाची अँटीबॉडी अगदी पॉप्युलर आणि खूप वापरली जाणारी रिटुक्सिमॅब. हे कायमेरिक जीवनकांडी अगदी आधी आली असल्यामुळे कायमेरिक जीवन आहे. जी CD20 या पेशीवरचं अँटीजन आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि ते बेसिकली ज्या उपचारांना दाद न देणाऱ्या नॉन हॅचकिन्स लिम्फोमासाठी वापरली जाते. ट्रस्टुझिमॅब ह्याच्यात ही जी नावं आहेत ही अर्थातच ट्रेड नेम्स आहेत, ते मी ते आता बोलत नाहीये. ती ट्रस्टुझिमॅब आहे ते मानवीकृत IG1 आहे, IgG1. ते मानवी EGFR2 म्हणजे HER2 हा जो हर्सेप्टिनचा जो पॉझिटिव्ह असलेला जो स्तनांचा कॅन्सर आहे त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. ॲलेम्टुझिमॅब आहे तो मानवीकृत AG1 आहे आणि तो CD52च्या विरुद्ध आहे. तो क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया म्हणजे CLL आणि त्वचेचा T सेल लिम्फोमा याच्यासाठी दोन्हीसाठी वापरलाच गेलेला आहे. डिनिट्युक्सिमॅब हे जे आहे ते कायमेरिक IG1 आहे आणि ते CD2 साठी वापरलं जातं न्यूरोब्लास्टोमामध्ये लहान मुलांसाठी. तर म्युमॅब इज पूर्णपणे मानवी आहे ते आणि ते CD38 साठी वापरलं जातं मल्टिपल मायलोमामध्ये. बेवॅसिझुमॅब हे VEGFच्या विरुद्ध आहे आणि हे आतड्यांचा कोलोरेक्टल कॅन्सरसाठी वापरलं जातं.
आयपिलिम्युमॅब हे हे CTL4 वर वापरलं जातं मेलनोमासाठी. पेम्ब्रोलिझुमॅब हे IG4 साठी आहे आणि PD1 रिसेप्टरसाठी आहे. अर्थातच हे खूप खूप जास्त वापरलं जातं वेगवेगळ्या नॉन स्मॉल सेल लंग कार्सिनोमा, प्रगत मेलनोमा आणि हेड अँड नेकचे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हे जे आहेत त्याच्यासाठी वापरलं जातं. याचा अतिशय वापर केला जातो. आणि ॲटेझोलिझुमॅब जे आहे ते PD-L1 रिसेप्टर्ससाठी आहे आणि ते नॉन सेल स्मॉल सेल लंग कार्सिनोमा आणि मूत्राशयाचा म्हणजे किडनीचा बेसिकली ब्लॅडर कॅन्सर नॉट किडनी ब्लॅडर कॅन्सरसाठी वापरलं जातं. आणखीन एक आहे ते सायटोकाइन्स नियंत्रणक आहे. म्हणजे सायटोकाइनवर रिसेप्टर त्याच्या सायटोकाइन्सला ते कमी करतात आणि हे आहे पुष्कळशा वेळेस हे युजली अँटी ऑटो इम्युनिटीचे जे पुष्कळसे रोग आहेत त्याच्यासाठी ते वापरले जातात. कारण तुम्हाला माहितीच असेल की आता सुद्धा आपण अर्थातच मी इथे त्याची नोंद केलेली नाहीये. अतिशय महत्वाचा जो रोग होता कोविड त्याच्यासाठी आपण बघितलं की त्याच्यासाठी आपण IL-6चा अँटीबॉडीज वापरले गेले जे अतिशय क्रिटिकल पेशंट्स होते त्यांच्यासाठी. तर TNF अल्फासाठी अतिशय वापरला गेलेला अडालिम्युमॅब हा रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरियाटिक संधिवात, अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस, क्रॉन्स डिझीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सोरियासिस आणखीन देन हायडेनायटिस सुपेरिटिव्हा आणि पुष्कळशा जुबिनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस बेसिकली हे सगळे ऑटो इम्युन डिझीज आहेत आणि ह्याच्यासाठी हे TNF रिसेप्टरसाठी हे अँटीबॉडी वापरलं जातं. आणि डॅक्लिझुमॅब आहे जे इंटरल्युकिन 2 रिसेप्टर अल्फा त्याच्या विरुद्ध तो मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये वापरला जातो. आणि IL-17 वरचा जो आहे तो सेक्युकिन्युमॅब अर्थात त्यांची नावं जरा थोडीशी शेवटी अर्थातच मॅब असतं म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणि म्हणजे ह्यांचं पूर्णपणे जे तयार झाले ते मोनोक्लोनल अँटीबॉडीज पासून तयार झालेले आहे म्हणून मॅब आहे. आणि मेपोलिझुमॅब हे IL-5च्या विरुद्ध असतं आणि जे दम्यासाठी वापरलं जातं. हे IL-17च्या विरुद्ध सोरियासिससाठी वापरलं जातं. आता आपण बघणार आहोत हे आतापर्यंत बघितलं मॅक्झिमम आतापर्यंत आपण बघितलं की वैद्यकीय वापरातली जी अँटीबॉडीज आहेत थेरपेटिक अँटीबॉडीज ही कॅन्सरमध्ये पुष्कळ प्रमाणात वापरली गेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अजूनही आपण कॅन्सर या रोगावर पूर्णपणे मात करू शकलो नाही आहोत आणि त्याच्यामुळे जगभरचे संशोधक याच्यावर संशोधन करतात की कुठल्या कुठल्या पेशंटचा ऍटलीस्ट थोडंसं तरी लाईफ स्पॅन वाढू शकेल, थोडं त्यांना आजार त्यांना म्हणजे काही वेळेला पॅलिएटिव्ह करू शकतील म्हणजे त्यांना तेवढा त्रास होणार नाही. पण अजूनही आपण काही त्या स्टेजला पोहोचलो नाही जिथे आपण असं म्हणू शकू की आपण कॅन्सर सारख्या रोगावर मात केलेली आहे. तर आता संसर्गजन्य रोग त्याच बाबतीत ऑटो इम्युन डिझीजच्या बाबतीत पण तेच सांगता येईल. हे पुष्कळसे असे क्रोनिक झालेले डिझीजेस खूप लॉंग टर्म लोकांना त्रास देतात. काही तर मृत्यूमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतं आणि पेशंट्स अतिशय त्यांना खूप त्रास होतो. अशा लोकांमध्ये फक्त काहीच रोगांवर आपल्याला आतापर्यंत थोडीशी ही अँटीबॉडीज मिळालेले आहेत. असे पुष्कळसे रोग आहेत ज्याच्यात काहीही औषधं किंवा कुठलेही अँटीबॉडीज अवेलेबल नाही. थेरपेटिक अँटीबॉडीज तर नाहीच नाही. तर संसर्गजन्य रोगांमध्ये मॅब हे जे आहे ते IG-G3 बॅसिलस अँथ्रॅक्सवर आहे. ते अँथ्रॅक्सच्या विरुद्ध आहे आणि त्याचं एक्झोटॉक्सिन ते हे करतं आणि हे जे आपण बघितलं मगाशी क्लोस्ट्रिडियमचं ही डिफिसाइल ही अतिशय घातक टॉक्सिन आहे आणि त्याच्यासाठी हे पर्टिक्युलर अँटीबॉडी तयार केल्या गेलेली आहे. अर्थातच ही सगळी अँटीबॉडीज अजूनही आपल्याकडे भारतामध्ये तितक्या प्रमाणात अवेलेबल नाही. त्यातल्या त्यात आम्ही सांगेन की रिटुक्समॅब, ट्रस्टोनिक्समॅब अतिशय वेगाने आपल्याकडे येत आहेत. पण पुष्कळशी आता नवीन याच्यात आणखी खूप खूप ऍडिशन झालेले आहे आणि त्या अजून आपल्याकडे पोचलेलं नाही. हे जे टेबल आहे ते आणखी खूप मोठं आहे आणि त्याच्यातले अँटीबॉडीज अजून
नोट पण केलेले गेलेले नाही आहेत असे आहे जे अमेरिकेत वापरले गेलेत पण अजून आपल्याकडे नाही आहेत. त्याचा फक्त आपल्याला रेफरन्स मिळतो काही पब्लिकेशन्समधनं. तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.